श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या मालिनीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर. तर स्वामी भक्तांनो, उद्या आहे म्हणजे 21 मे 2026 वार गुरुवार. या दिवशी आलेला आहे गुरुपुष्य अमृत योग. आता गुरुपुष्य अमृत योग केव्हा येतो? ज्या वेळेला गुरुवारी पुष्य नक्षत्र येतो त्यावेळेला गुरुपुष्य अमृत योग हा तयार होत असतो. आता अधिकचा महिना म्हटलं तर खूप पुण्यदायी महिना, शुभ महिना आणि अत्यंत पवित्र महिना असा मानला जातो. त्याला धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास किंवा मलमासही असं म्हटलं जातं. आता पुरुषोत्तम मास म्हणजे श्री विष्णूंना प्रिय असणारा असा हा महिना आहे आणि श्री विष्णूंचाच महिना म्हणून मानला जातो. या महिन्यामध्ये श्री विष्णूंची, माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष असं महत्त्व आहे. पण अधिकच्या महिन्यामध्ये ज्यावेळेला गुरुपुष्य अमृत योग ज्या दिवशी येतो ना, तो दिवस म्हणजे खरंच खूप पुण्यदायी मानला जातो. ती तिथी खूप मोठी तिथी आणि शुभ तिथी मानली जाते. त्यामुळे आपल्याला कुणालाही या दिवसाची संधी सोडायची नाही आहे. जर आपल्याला पूर्ण महिनाभर किंवा वर्षामध्ये कधीतरीच आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करू शकतो, पण आपल्याच्यानं करणं होणार नाहीत लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा. तर ज्यांना कुणाला पूर्ण धोंड्याचा महिनाभर अधिक मासामध्ये जर आपल्याकडून लक्ष्मी प्राप्तीच्या सेवा किंवा तुम्हाला एखादी श्री विष्णूंची सेवा किंवा घरात काही भक्तिमय वातावरण होत नसेल आणि काही उपाय करता येत नसतील, तर आपण गुरुपुष्य अमृत योग या दिवशी आपल्याला उपाय करायचे आहेत. आता ते उपाय कोणते करावे? बघा, उपाय हे लक्ष्मी प्राप्तीचेच असले पाहिजे, कारण गुरुपुष्य जो योग आहे ना, तो लक्ष्मी प्राप्तीचे उपाय करण्यासाठी विशेष आणि महत्त्वाचा मानला जात असतो. आता गुरुपुष्य अमृतला सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आपण बरेच उपाय करू शकतो, पण या उपायामध्ये एक महत्त्वाचा उपाय आपल्याला या दिवशी करायचा आहे. या दिवशी जर आपण या स्तोत्राचं एका पठण केलं, या मंत्राचं, या स्तोत्राचं, तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल. आता अधिकचा महिना खूप पुण्यदायी आणि त्याच्यामध्ये गुरुपुष्य योग म्हणजे खरंच अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय शुभ दिवस मानला जातो. जो दिवस आलेला आहे तो 3 वर्षाच्या नंतर याची संधी आपल्याला प्राप्त होऊन आलेली आहे. कारण पुढच्या धोंड्याच्या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये गुरुपुष्य अमृत योग येईल असं नाही. कितीतरी वर्षाच्या नंतर अधिकच्या महिन्यामध्ये गुरुपुष्य अमृत योग येत असतो आणि गुरुपुष्य अमृत योग ज्या वेळेला येतो त्यावेळेला खरंच खूप भाग्यशाली हा दिवस मानला जातो. आपल्या भाग्यामध्ये नसतील त्यासुद्धा गोष्टी प्राप्त करण्याची संधी आपल्याला या दिवशी मिळत असते. कारण या दिवशी जर एक वेळा एका स्तोत्राचं किंवा एका मंत्राचं आपण पठण केलं किंवा एखादा मंत्र आपण आपल्या वाणीतून म्हटला किंवा एखाद्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं किंवा काहीतरी दिवसभरातून पुण्याचं काम केलं, तर याचं हजारो पटीनं फळ हे आपल्या पदरात पडत असतं. म्हणून तर आपल्याला या दिवशी एक लक्ष्मी प्राप्तिकारक उपाय करायचा आहे. अगदी सोपा हा उपाय आहे आणि आपण प्रत्येक जणच हा उपाय जर आपल्या घरात केला तर अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदेल. आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सतत राहील. कारण ही जी सेवा आहे ती लक्ष्मी प्राप्तिकारक आहे. हा जो उपाय आहे तो लक्ष्मी प्राप्तिकारक उपाय मानला जाणार आहे. जसं पाहायला गेलं तर पुरुषोत्तम मास हा श्री विष्णूंची सेवा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो. आता श्री विष्णूंच्या पत्नी म्हणजेच माता लक्ष्मी ज्यावेळेला दोघांची एकत्रित पूजा केली जाते त्यावेळेला ती पूजा खूप मोठी मानली जाते, ती सेवासुद्धा खूप मोठी मानली जाते. तर आपण माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंना समर्पित असलेला गुरुपुष्य या अमृत योगावर एक उपाय करायचा आहे. उपाय अगदी छोटा आहे, कुणीही सहज हा उपाय करू शकेल असा हा उपाय आहे. या उपायासाठी आपल्याला 16 लवंग लागणार आहेत. 16 लवंग अख्ख्या, कुठेही न तुटलेली, कुठेही न फुटलेली अशी लवंग आपल्याला अख्खी घ्यायची आहे. अख्खी 16 लवंग आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत. 16 लवंगा हातात घेऊन आपल्याला त्या लवंगा गच्च अशा हातामध्ये घेऊन पकडायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक वेळा स्त्री सूक्ताचं पठण करायचं आहे. लक्षात ठेवा, एक वेळा स्त्री सूक्ताचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर 16 वेळा ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा जो मंत्र आहे तो 16 वेळा म्हणायचा. त्यानंतर ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णू पत्नीच धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र 16 वेळा म्हणायचा आणि हे दोन्ही मंत्र म्हणायचे, श्रीसूक्त म्हणायचं आणि ह्या ज्या लवंगा आहेत त्या आपल्याला एक एक लवंग करून माता लक्ष्मीच्या चरणावर त्या अर्पण करायच्या.
किंवा आपण आपल्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्राला जरी वाहिल्या तरीही चालत्या, आणि दोन्हीही नसतील तर आपली जी कुलदेवीची तुळजाभवानी माता, आपली कुलदेवी महालक्ष्मी माता किंवा आपली कुलदेवी रेणुका माता, सप्तशृंगी माता, जी कोणी आपली कुलदेवी असेल त्या कुलदेवीच्या चरणावर आपल्याला ह्या लवंगा अर्पण करायच्या आहेत, ते 16 लवंगा. त्यामुळे माता लक्ष्मीला नमस्कार करावा आणि एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य आपण देवघरामध्ये त्यांना दाखवून घ्यावा. अगदी सोपी सेवा आहे ही, इतकी सोपी सेवा आहे, पण या सेवेनं आपल्या जीवनामध्ये अनेक समस्यांचं निवारण होतं. आपल्या घरामध्ये कितीही गरिबी असू द्या, ती गरिबी दूर होते. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहतो. आता अखंड लक्ष्मीचा वास राहणे म्हणजे फक्त पैसाच नसून आपल्या घरामध्ये सुखी, समाधान, शांतता, ऐश्वर, समृद्धीकारक ज्या घटना घडतात त्या सर्व काही घडतात असतात. आपल्याला विजयप्राप्तीसुद्धा या एका सोपा उपायामुळे होत असतं. म्हणून तर आपण न चुकता या दिवशी गुरुपुष्य अमृत योगावर हा उपाय आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकतो. कारण या दिवशी हा गुरुपुष्य अमृत योग हा दिवसभर असल्या कारणाने हा उपाय आपण कधीही करू शकतो. हा उपाय फक्त जेवण झाल्यानं 1 तासाच्या नंतर करावा. ज्यांना दिवसभरातून कधीही करायचं आहे त्यांनी, आणि ज्यांना सकाळी करायचा जेवणाच्या अगोदर किंवा जेवणाच्या अगोदर ज्यांना करायचं आहे त्यांनी जेवणाच्या अगोदर काही न खाता केलं तरीही चालेल, आणि ज्यांना जेवण केल्यानं करायचं आहे त्यांनी निदान जेवण झाल्याने 1 तासाच्या नंतर हा उपाय दिवसभरातून आपण कधीही करू शकतो. तर अगदी सोपा उपाय, आणि खरंच माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची इतकी भरभराट होईल ना, कारण लवंग ही लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे. माता लक्ष्मीच्या पूजनामध्ये लवंग अर्पण केली जाते, आणि गुरुपुष्य अमृत योगावर जर आपण लवंगाचा उपाय केला आणि त्यात अधिकचा महिना असेल तर या लवंगाचा उपाय आणि अधिकच्या महिन्यामुळे आपल्या जीवनामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. आपल्या कुटुंबाचं कल्याण होतं. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला माता लक्ष्मीचा आणि श्री विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. तर खरंच हा उपाय आपल्या सर्वांनीच करायचा आहे. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सकाळी उठल्याबरोबर आपल्या उंबरट्याला किंवा दिवसभरातून कधीतरी उंबरट्याला हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन करावं. त्यावर स्वास्तिक काढावी, कारण स्वास्तिक हे श्री विष्णूंचं स्वरूप मानलं जातं. म्हणून उद्या घरामध्ये आपल्याला रांगोळीमध्ये किंवा आपल्या चौकटीवर दोन्ही साईडला कुंकवाने स्वास्तिक काढायचे आहे. त्या स्वास्तिकची पूजा करून घ्यायची आहे, हळदी कुंकू अक्षदा गंध वगैरे लावून. अशा सोप्या सोप्या सेवा दिवसभरातून आपल्याला करायचं आहे. आपलं घर आणि पूजा करताना आपलं मन हे प्रसन्न ठेवायचं आहे. घरामध्ये एक अतिशय वातावरण हे प्रसन्न ठेवायचं आहे, आणि दिवसभरातून एकदा श्री विष्णू सहस्त्रनाम निश्चितच ऐकायचं आहे. त्यामध्ये पुरुषोत्तम मास सुरू आहे आणि त्याच्यामध्ये गुरुपुष्य अमृत योग. त्यामुळे हा उद्याचा दिवस म्हणजे 21 मे हा दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्याला ही सेवा चुकवायची नाही आणि ही संधी सोडायची नाही आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असंच एक नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.